नमस्कार। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी महाराष्ट्रात 60,000ची शिक्षक भरती करू असे वादे वारंवार महाराष्ट्राच्या तरुणांना केले। 60,000ची भरती तर झालीच नाही, पण कशी तरी मागच्या काही महिन्यात 15,000ची भरती झाली। तर या 15,000 विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना शिक्षक म्हणून नाही तर शिक्षक सेवक म्हणून पदावर रुजू केलं। आता या शिक्षक सेवकांना कुठल्याही प्रकारचा सरकारी फिक्स पगार मिळत नाही, सरकारी भत्ते मिळत नाही। त्यांना मिळतो तर तो फक्त 15,799 रुपयाच्या रूपात मानधन। आता जर या 15,799 रुपयात तो शिक्षक आणि त्याचा परिवारच खुशहाल राहू शकत नसेल, तर तो शिक्षक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या भविष्याला खुशहाल कसा करेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। खरं तर आपलं दुर्भाग्य आहे की आपल्या राज्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिलांचे मतदान घेण्यासाठी लाडक्या बहीण योजनेच्या स्वरूपात महिलांना देण्यासाठी वर्ष